अहो गेल्या वेळेला जे विरोधी लोकसभेचे उमेदवार होते संजय मामा शिंदे तेच आता इकडे आहेत ना. त्यांना मतं किती कमी पडली तर 80-82,000 कमी पडली. म्हणजे त्या सगळ्या गठ्ठ्यासहित ते इकडे आले. म्हणजे मोहिते साहेब म्हणजे विजयसिंह दादा गेले, धैर्यशील मोहिते गेले, बाळादादा गेले. हे जसं एकापासून आहे तसं 1900 निवडणुकीला सांगोल्यात आमदार बीजेपीचा नव्हता, म्हणजे महायुतीचा नव्हता, आता आहे. 1900 लोकसभेला करमाळ्याला संजय मामा जे आहेत ते बरोबर नव्हते, ते आता अजितदादांबरोबर आहेत. 1900 निवडणुकीला माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे नव्हते, ते आता बरोबर आहेत. त्यामुळे गेल्या वेळेपेक्षा खूप गोष्टी ॲडिशन झाल्यात. मग विषय कुठे येतो? एखादे गेले पण 4 आले. संजय मामा आले, बबनदादा आले, इकडे शहाजी बापू आले, दीपक आबा आले. म्हणजे मला कधी भीती वाटते की कमी वेळामध्ये मग एखादं नाव सुटतं. दीपक बाबा आले. दीपक बाबा कुठे होते? दीपक आबा आले, शहाजी बापू होते पण आमदार नव्हते. संजय मामा आले, बबनदादा आले. इकडे 6 पैकी 5वा मतदारसंघ आमचा मानखटाव, जिथे जयभाऊ आहेत. आणि जरी निंबाळकर कुटुंबियांनी मोहितेंना साथ द्यायचे ठरवले असेल, तसं करणार नाहीत. ते खूप हुशार राजकारणी आहेत आमचे रामराजे. त्यांचंही भविष्य कळतं ना. आणि बरेच आहेत म्हणजे त्यांचे कोणीतरी इकडे आहे, कोणीतरी तिकडे आहे, असं करत सगळे महायुतीतच आहेत. पण गेल्या वेळेला ते नव्हतेच ना, नव्हते. आणि त्यामुळे त्यावेळेला उलट खासदार नसताना 50-50 झालं होतं. 5-1 हजाराचाच फरक पडला होता. त्यानंतर आमचे रणजितसिंह निंबाळकर हे खासदार झाले. मग फलटण पंढरपूर ट्रेनचा विषय असू दे, मग जे कटापूर असू दे, केवढे विषय मार्गी लावले. म्हणजे मग ते आता फलटणला प्लसमध्ये जातील की मायनसमध्ये जातील, हे क्लिअर गणित आहे की ही वन वे आहे.